Today is Riya in the city. ओके, पहिल्यांदा सगळ्यांनी प्रेझेंटी मार्क करून घ्या. ओके, डन विथ युअर प्रेझेंटी मार्किंग. येस, सगळ्यांनी प्रेझेंटी मार्क केली आहे. ओके, चला आपण सुरुवात करूया आता. वी आर गोइंग टू स्टार्ट विथ आवर नेक्स्ट लेसन, that is Riya in the city part 1. Okay, what you can see in the picture? Swaraj, tell me what is there in the picture. काय दिसतंय चित्रात, सांग मला. बस, सायकल, कार, ब्रिज, बिल्डिंग्स. ओके, वेदांग, स्वराजने सांगितल्याप्रमाणे चित्रात आपल्याला बस, कार्स, व्हेकल्स, बिल्डिंग्स ह्या सगळ्या गोष्टी दिसतात. ब्रिज दिसतोय. मग या गोष्टी गावात असतात? इट इज इन द विलेज और इट इज इन द सिटी? नो, कुठे असतात मग त्या? गावात नसतात तर कुठे? सिटी. व्हेरी गुड. ओके, मग ह्या सगळ्या वस्तू आपल्याला कुठे पाहायला मिळतात? या गोष्टी आपल्याला शहरांमध्ये पाहायला मिळतात. शहरालाच आपण सिटी असं म्हणतो. ओके, बघा, मग आपल्या लेसनचं नावच आहे रिया इन द सिटी. रिया एका शहरात गेली आहे, सिटी मध्ये गेली आहे. तिथे ती काय काय पाहते त्या सगळ्याचं वर्णन इथे केलं गेलं आहे. सी, हाय, आय एम रिया. I live in a big city. There are big buildings and wide roads in our city. Buses, cars, bikes. There's a lot of traffic in a city. रिया आपल्याला काय सांगते की मी एका मोठ्या शहरात राहते आणि शहरामध्ये सगळीकडे मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत आणि रस्त्यावर सतत बस, कार यासारखी वाहने धावत असतात आणि त्यामुळे आमच्याकडे आमच्या शहरात नेहमी ट्रॅफिक असतं, असं रिया आपल्याला सांगत आहे. There is a dairy near my house. We buy milk from dairy. We get the milk in a pouch. It's nice and as cold as ice. मग रिया काय सांगते बघा, गावामध्ये आपण जेव्हा पाहिलेलं तेव्हा गावामध्ये दूधवाला यायचा दूध घेऊन. काही जणांकडे गोठा असायचा, तिथे गाई म्हशी असायच्या, पाळलेल्या असायच्या. त्यामुळे लोक दूध जे लागणारं दूध आहे ते स्वतःच काढून वापरू शकत होते. बरोबर की नाही? हे आपण गावात पाहिलेलं. पण शहरामध्ये तसं नसतं. मग रिया काय आपल्याला सांगते की शहरामध्ये आमच्याकडे डेअरी आहे, तिथे आम्हाला लागणारं दूध मिळतं. आम्ही ते डेअरीतून जाऊन घेऊन येतो आणि ते पाऊच मध्ये मिळतं. आपण एखाद्या भांड्यात नाही तर पाऊच मध्ये, एका पिशवीत आणतो आणि ते बर्फाप्रमाणे गार असतं. तुम्ही पाहू शकता. रिया इज ब्रिंगिंग मिल्क. येस, समजलं का तुम्हाला? येस, रिया इन द विलेज पार्ट 1 समजलंय का तुम्हाला? वेदांत, स्वराज, भाविका, हॅव यू अंडरस्टूड? येस, ओके. मग आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्याकडे टेक्स्ट बुक आहे. टेक्स्ट बुक मध्ये चित्र पहा आणि चित्रामध्ये काय काय वस्तू दिसतात त्या वस्तूंची नावे लिहा. लिहू शकाल? येस, आपण जे आता शिकलो, आपण जो धडा शिकलो रिया इन द सिटी पार्ट 1, हा धडा आपण शिकलो. ओके, येस, दिस वन. मग या चित्रात जेवढ्या गोष्टी दिसतात त्या गोष्टींसाठी इंग्रजी शब्द सांगायचा आहे असं तुम्हाला तिथे प्रश्न दिला आहे. ते तुम्ही लिहून काढायचे आहात. येस, स्वराज अँड वेदांग, कॅन यू राईट? स्वराज, वेदांग अँड भाविका. ओके, स्टार्ट रायटिंग देन. आणि झाल्यावर मला सांगायचं आहे. ओके, स्टार्ट. मॅम, वेदांग, येस. पेज नंबर. ओके, वेट. पेज नंबर 9. वेदांग, एनी प्रॉब्लेम? टीचर, काय लिहायचं? त्या चित्रात पेज नंबर 9 वरच्या चित्रात ज्या गोष्टी दिसतात, ज्या वस्तू दिसतात त्यांची नावे लिहायची आहेत.
इंग्लिश मधून. ओके. टीचर येस. तिने मराठीमध्ये लिहिलं तर चालेल? नाही, आपला इंग्लिशचा तास आहे. तुझं हे पुस्तक आहे ना इंग्लिशचं, हेच आहे ना तुझ्या पुस्तकात? आहे. हा, मग तीच नावे लिहायची आहेत. काय काय दिसतंय चित्रात त्याच्यासाठी इंग्लिश मधूनच नावे लिहायची आहेत. ओके. चालेल. हा, माइक ऑफ कर. गुड. स्टार्ट रायटिंग. नाव गार्गी and Riddhi and Kushal are there. Okay. Okay. Now, third standard English medium we are going to take. Okay. Kushal will pay attention now. कुशल बुक काढायचं आहे तुझं इंग्लिशचं. ओके. कुशल, लास्ट लेक्चरला आपण सिंदबाद जहाजी या सिंदबाद जहाजी या सेलर बद्दल इन्फॉर्मेशन घेतली होती. आपण पाहिलं होतं. येस, आठवतंय तुला? येस कुशल. Yes. Okay. So let's see your next lesson. What is your next lesson? In a biscuit factory. बघा, इंटरेस्टिंग लेसन, व्हेरी इंटरेस्टिंग. स्वराज वेदांग तुम्ही पण लक्ष द्यायचं आहे. तुमचं रायटिंग तुम्ही नंतर कंटिन्यू करू शकता. स्वराज वेदांग भाविका, लक्ष द्या, खूप छान लेसन आहे. बघा, तुम्ही बिस्किट्स खाता ना, सगळ्यांना बिस्किट्स आवडतात. आपण वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किट्स खातो. मग आता आपल्याला या लेसन मध्ये बघायचं आहे की बिस्किट फॅक्टरी मध्ये नक्की काय होतं. तुम्ही फूड फॅक्टरी बघितलंय का कधी डिस्कवरी चॅनलला? सांगा मला. फूड फॅक्टरी असा एक प्रोग्राम लागतो डिस्कवरी चॅनलला, कोणी पाहिला आहे का तो? नो. ओके. येस, स्वराज हॅज सीन. ओके. त्या प्रोग्राम मध्ये प्रत्येक गोष्ट जी आपल्याला पॅक्ड गोष्ट येते ना, जसं की तुम्ही तुमचे जे चिप्स खाता, देन पास्ता, मॅगी, अशा प्रकारच्या गोष्टी कशा प्रकारे प्रोसेस होतात, कशा बनवल्या जातात, पॅक कशा केले जातात, त्या सगळ्याची डिटेलिंग त्या फूड फॅक्टरी प्रोग्राम मध्ये दाखवण्यात येते. तशाच प्रकारे इथे तुम्हाला हा लेसन आहे. सगळ्यांनी पहा. रिद्धी अँड गार्गी, यू ऑल्सो पे अटेन्शन. सी. In a biscuit factory. A biscuit is so crisp and tasty. We all love biscuits. बिस्किट्स खायला क्रिस्पी आणि टेस्टी लागते की नाही, चवदार लागते आणि एकदम खुसखुशीत लागते, क्रिस्पी लागते, आणि त्यामुळे आपल्याला सगळ्यांनाच बिस्किट्स आवडतात. वी गेट डिफरंट टाइप्स ऑफ बिस्किट्स इन शॉप्स. मग आपण दुकानात गेल्यावर वेगवेगळ्या टाइप्सचे बिस्किट लाईक गुड डे, मारी, ओरिओ, ओके, मेनी टाइप्स ऑफ बिस्किट्स वी कॅन सी इन अ शॉप. आणि त्यामधून आपल्याला आवडणारं बिस्किट आपण त्या दुकानदाराकडून विकत घेत असतो, बरोबर. दे कम इन कलरफुल पॅकेट्स. मग जर हे बिस्किट्स असेच उघडे ठेवले असते नुसते भरून, तर तुम्हाला त्यांची नावं ओळखता आली असती का? तुम्हाला समजलं असतं का हे बिस्किट कोणतं आहे? नाही. मग त्यासाठी काय केलं जातं, हे बिस्किट एका कलरफुल पॅकेट मध्ये पॅक केलं जातं आणि त्याच्यावर त्यांचं लेबलिंग केलं जातं, नाव दिलं जातं त्याला. दे आर मेड इन अ फॅक्टरी. मग हे आपण घरात करतो का, किंवा तुमचा जो दुकानदार आहे ज्याच्याकडून तुम्ही बिस्किट्स आणता, तो करतो का त्याचं पॅकिंग? नाही. तर ते पॅकिंग कुठे केलं जातं? फॅक्टरी मध्ये. ओके. कंपनी, फॅक्टरी म्हणजे खूप मोठी कंपनी असते. बट हाऊ आर बिस्किट्स मेड इन फॅक्टरी? लेट्स फाइंड आउट. पण नक्की फॅक्टरी मध्ये बिस्किट्स कशा प्रकारे बनवले जातात ते आपण आज पाहणार आहोत. बघा, पहिल्यांदा काय केलं जातं, गेट रेसिपी.
रेसिपी कोणतीही गोष्ट बनवताना ती गोष्ट कशी बनवायची हे आपल्याला माहिती पाहिजे की नाही, तेव्हाच आपण ती गोष्ट बनवू शकतो. मग त्याच्यासाठी बघा, तुमची आई एखादा पदार्थ बनवत असेल तर तो बनवायच्या आधी तिची रेसिपी तिला माहित असते. किंवा जर एखादा नवीन पदार्थ बनवायचा आहे त्यासाठीची रेसिपी आपण कुठेतरी शोधून काढतो. रेसिपी म्हणजे काय, तुम्ही कोणते पदार्थ वापरणार आहात आणि कोणकोणत्या गोष्टी त्याच्यासाठी लागणार आहेत आणि कसं करणार आहात तुम्ही ते, तो पदार्थ तुम्ही कसा बनवणार आहात या सगळ्याला रेसिपी म्हणतात. ओके. येस रिद्धी, एनी प्रॉब्लेम? तन्वी, व्हाय यू सो लेट? टीचर, मुझे रेंज नहीं आ रही थी. Okay. Okay. So what we have to do first, we have to get a recipe. Then get the ingredients, things that go in biscuit. मग आता काय केलं जातं, रेसिपी फाइंड आउट केली, मग त्याच्यामध्ये कोणकोणते पदार्थ टाकायचे आहेत, जसं मैदा, साखर, चोको कुकीज असतील तर चॉकलेट किंवा चोको चिप्स, काजू, अशा प्रकारचे पदार्थ किती टाकायचे आहेत ते ठरवलं जातं. डिसाइड हाऊ मच ऑफ इच टू यूज, वे इच इन्ग्रेडियंट. आणि मग ते पदार्थ ठरवून काय केलं जातं, त्या पदार्थांचं वजन केलं जातं. बघा अशा प्रकारे दिसतंय का तुम्हाला? इथं 50 इथे पोती ठेवली आहेत आणि त्यावर 50 किलो इतकं वजन केलेलं आहे. ओके. त्यानंतर काय केलं जातं बघा, हे सगळं मशीन मध्ये होतं, फॅक्टरी मध्ये मशीन मध्ये हे सगळ्या गोष्टी केल्या जातात. मिक्स द थिंग्स अँड मेक डो. मग आता त्या सगळ्या ज्या वस्तू आहेत बिस्किट बनवण्यासाठी लागणारे जे पदार्थ आहेत त्यांना एकत्र केलं जातं. बघा इथे एकत्र करत आहेत आणि त्याचं पीठ बनवत आहेत, डो बनवत आहेत. ओके. कणिक बनवत आहेत. नीड द डो. आता ते कणिक मळत आहेत. आपण चपाती भाकरी करताना आई स्वतःच्या हाताने मळते की नाही, पण इथे एवढ्या मोठ्या फॅक्टरीत खूप मोठ्या प्रमाणावर बिस्किट्स तयार केले जातात, त्यामुळे ते पीठ मळण्यासाठी पण मशीन असते. बघा दिसते तुम्हाला इथे? येस, नीड द डो. त्यानंतर काय केलं जातं बघा, त्यानंतर रोल आउट द डो. आता तुमचं पीठ मळून झालंय, मग त्याला रोलरने रोल केलं जातं. आपण चपाती लाटतो त्याच प्रकारे इथे खूप मोठे रोलर असतात, तुम्हाला पाहायला मिळतील बघा. खूप मोठे रोलर असतात आणि त्या रोलरवर आपलं पीठ आहे ते रोल केलं जातं. आफ्टर दॅट कट आउट द डो इनटू बिस्किट शेप्स. मग तुमचे बिस्किट्स कधी स्क्वेअर असतात, कधी सर्कल शेपचे असतात. येस ऑर नो? येस ना? मग तशा प्रकारे जसा शेप पाहिजे तशा शेप मध्ये, तशा आकारामध्ये बिस्किट्सला या मशीनवर कट केलं जातं. नंतर काय होतं बघा, बेक द डो शेप्स इन अन ओव्हन. नंतर ओव्हन मध्ये त्या बिस्किटांना शिजवलं जातं, बेक केलं जातं. कूल द रेडी बिस्किट्स. मग ओव्हन मध्ये खूप जास्त टेम्परेचर असतं, त्यामुळे ते बिस्किट्स गरम असतात. पण आता हे बिस्किट्स आपले तयार झालेत, मग त्यांना थंड केलं जातं. सी इफ द बिस्किट्स आर डन बेक्ड प्रॉपरली. आणि मग हा एक माणूस इथे काय करत आहे, बिस्किट तोडून बघत आहे की नक्की बिस्किट छान शिजला आहे ना, बरोबर झालं आहे ना. त्यानंतर पॅक द बिस्किट्स इनटू पॅकेट्स. मशीनद्वारेच बिस्किट पॅकेटमध्ये पॅक होत असतं. जर एका बिस्किट पुड्यामध्ये, एका पॅकेटमध्ये 10 बिस्किट किंवा मोठा असेल तर 20 बिस्किट अशी क्वांटिटी ठरवली जाते आणि तेवढ्या तेवढ्या पॅकेट्स मध्ये ते बिस्किट्स पॅक होतात. आणि त्यानंतर स्टोअर अँड सेल द पॅकेट्स. आणि त्यानंतर दुकानांमध्ये आपल्याला आपल्या आवडीचं बिस्किट विकायला मिळतं. ओके. समजली बिस्किट बनवण्याची प्रोसेस किती छान आहे? येस, डू यू फाउंड आउट इट इंटरेस्टिंग? ओके. सी, खूप छान लेसन होता. बघा काय केलं जातं, बिस्किट्स कसे बनवायचे हे आपल्याला इथे सांगितलं. त्यामध्ये
बिस्किटची फॅक्टरी, बिस्किटच्या फॅक्टरीमध्ये कशा प्रकारे प्रोसेस होते, माणसे कशी काम करतात, मशीन्स कशा काम करतात, हे सगळं आपण या लेसन मध्ये पाहिलं. ओके, कुशल, हॅव यू अंडरस्टूड? Yes. Okay, let's see. Guess the meaning of these words. Factory, recipe, ingredients, dough, and a flowchart shows how something is done. The different steps and the order in which they are carried out. Look at the flowchart on pages 10 and 11 that shows how biscuits are made in a factory. Okay, कुशल, तुला काय करायचं आहे इथे लक्ष दे. हा एक फ्लो चार्ट आहे, इथे दिसतंय का तुला हे सर्कल सर्कल मध्ये लिहिलेलं आहे. गेट Yes. रेसिपी, गेट द Yes. इन्ग्रेडियंट, हा येलो सर्कल, ते सरळ लिहून काढायचं आहे. लाईक बघ अशा प्रकारे फ्लो चार्ट आहे तो आपल्याला सर्कल मध्ये दिलाय. तू अशा प्रकारे लिहायचा आहे. पहिल्यांदा काय सांगितलं आहे, गेट द रेसिपी, हा, त्यानंतर असा ॲरो द्यायचा आणि त्यानंतरची प्रोसेस, परत ॲरो द्यायचा, त्याच्यानंतरची प्रोसेस. येस, कॅन यू राईट कुशल? पेज नंबर 10 आणि 11 वरचं लिहायचं आहे, 10 and 11. Yes. ओके, स्टार्ट रायटिंग. ओके, नाव फोर्थ स्टँडर्ड, Tanvi, Riddhi and Gargi. See, this was very interesting lesson, right? इथं कसा लिहायचे? आता मी दाखवलं ना. येस कुशल, जे सर्कल मध्ये लिहिलंय ते फक्त सरळ लिहायचं आहे तुला, आणि खाली ॲरो देऊन नेक्स्ट स्टेप लिहायची आहे. Okay. ओके, स्टार्ट रायटिंग. Okay, we are going to start with fourth standard English medium now. Sorry, Marathi medium. Gargi, we have completed till one at a time, right? Yes, Yes, teacher. Gargi. Okay. Okay, see. Present each sentence to show all emotion. Happy. Oh, what shall I do? बघा, प्रत्येक प्रत्येक इमोशन मध्ये, प्रत्येक अवस्थेमध्ये, प्रत्येक परिस्थितीमध्ये ओ व्हॉट शॅल आय डू. ओके, म्हणजे वाव आता मी काय करू, ओ आता मी काय करू, अशा या शब्दाचा, या वाक्याचा आपण वेगवेगळ्या इमोशन मध्ये उपयोग करू शकतो. जेव्हा तुम्ही दुःखी असता तेव्हा पण तुम्ही बोलता ओ आता मी काय करू, आणि एकदम तुम्ही खुश होता तेव्हा पण तुम्ही बोलता वाव हो आता मी काय करू, हो की नाही. तशाच प्रकारे इथे इमोशन दाखवले बघा. हॅपी, तुम्ही खूप खुश आहात तेव्हा तुम्ही एकदम खुशीने ओरडता ओ व्हॉट शॅल आय डू. अँग्री, राग आला आहे तुम्हाला, ओ व्हॉट शॅल आय डू. सॅड, ओ व्हॉट शॅल आय डू. अफ्रेड, ओ व्हॉट शॅल आय डू. येस, तुम्हाला कुठल्या तरी गोष्टीचं दुःख झालंय तेव्हा तुम्ही बोलता आता मी काय करू, आणि भीती वाटते तेव्हा पण तुम्ही बोलता मला खूप भीती वाटते आता मी काय करू. येस, बघा त्या मुलीचे चेहऱ्यावरचे इमोशन्स पहा. हॅपी, हॅपी असल्यावर आपण कशा प्रकारे बोलतो, त्यानंतर राग आल्यावर, दुःखी असल्यावर आणि भीती वाटल्यावर आपण मी आता काय करू हे वाक्य कशा प्रकारे बोलतो ते आपल्याला तिथे सांगितलेलं आहे. समजलंय गार्गी तुला? गार्गी, तन्वी अँड रिद्धी. ओके, ना okay, see. Now read aloud and remember, copy the sentences in your notebook. Gargi, you have to write this number 3 one, okay? वाचायचं आहे आणि तुझ्या नोटबुक मध्ये लिहायचं आहे. माईक ऑन करून मला वाचून दाखव. Yes, teacher. I will eat all vegetables. 2 number. I will not waste water. 3 number. I will help my friends.
Fourth number. I will take care केअर. care of my things. गुड. याचा अर्थ माहिती आहे का? बघा, आय विल ईट ऑल व्हेजिटेबल्स म्हणजे मी सगळ्या भाज्या खाणार. आय विल Yes. नॉट वेस्ट वॉटर, मी पाणी फुकट किंवा वाया घालवणार नाही. आय विल हेल्प माय फ्रेंड्स, मी माझ्या मित्रमैत्रिणींची मदत करेन. आय विल टेक केअर ऑफ माय थिंग्स, मी माझ्या वस्तूंची काळजी घेईन. ओके. नाव 4 is look at the pictures, read the words and write one or many. ओके. बघा, पहिल्या चित्रात एकच कॅट दिसत आहे, त्यामुळे वन कॅट. दुसऱ्या चित्रामध्ये भरपूर मांजरी आहेत, भरपूर कॅट्स आहेत, त्यामुळे आपण काय लिहिणार? मेनी कॅट्स. याला म्हणतात सिंग्युलर अँड प्लुरल. ओके. सिंगल असेल, एक असेल तर सिंग्युलर वन कॅट, आणि त्याचं प्लुरल होणार आहे कॅट्स, मेनी कॅट्स. वन माऊस, मेनी माईस. बघा, माऊसचा मायसेस होत नाही, माऊसेस होत नाही, माईस, MICE, माईस. वन फ्लावर, मेनी फ्लावर्स. वन लीफ, मेनी लीव्स. लीव्स नाही, लीव्स, LEAVES, लीव्स. ओके. नाव गार्गी, व्हॉट यू हॅव टू डू? 3 and 4 नंबरचे जे क्वेश्चन्स आहेत ते तुला लिहायचे आहे. ओके. कॅन यू राईट गार्गी? Okay, start. Teacher, Yes, 3 and 4th, na? yes, yes. Okay, now 4th standard, Tanvi and Riddhi. Okay, in the last lecture, we have learned a great leader lesson, right? Yes, Riddhi, Tanvi, am I right? The the great leader lesson we have learned about, okay? Now the next one. ओके, अजून काही लीडर्स बद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ते पाहूया आपण. लोकमान्य तिलक. Swarajya is my birthright and I will have it. The person who asserted this was लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. बघा, स्वराज्य हा माझा अधिकार आहे, जन्मसिद्ध अधिकार आहे, आणि तो मी मिळवणारच, असे सांगणारे एक नेते होऊन गेले, ते म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. Bal Gangadhar Tilak was born in 1856. At that time, the British ruled over India. मग बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म कधी झालेला? 1856 मध्ये, आणि त्यावेळी आपल्या भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं. People did not like this British rule. They agitated against the British government. Lokmanya Tilak inspired a national spirit among the people. मग आपल्या भारतीय जनतेला ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली, ब्रिटिशांच्या रूल खाली राहणे पसंत नव्हते, त्यामुळे त्यांना विरोध करायला सुरुवात केली, आणि लोकमान्य टिळकांनी लोकांच्या जनजागृती केली. For that purpose, he organized public celebration of Ganeshostava and शिवजयंती. मग आता लोकांना या गोष्टी, लोकांना जागृत केलं पाहिजे, ब्रिटिश सरकार वाईट आहे, त्यांच्या जाचातून निघण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, याची जाणीव लोकांना करून देणं खूप गरजेचं होतं त्यावेळी. पण मग ते सगळ्यांच्या घरात एक एकटे जाऊन सांगू शकत होते का? नाही. मग त्यांनी काय केलं, लोक एकत्र येतील असे काही उत्सव करायला सुरुवात केली. मग सार्वजनिक शिवजयंती आणि सार्वजनिक गणेशोत्सव हे उत्सव लोकमान्य टिळकांनी प्रथम चालू केले. ओके. In his papers Kesari and Maratha, he boldly criticized the government. The British government arrested Tilak and put him in prison. But Lokmanya Tilak continued his struggle for Swaraj even after he was released from
prison. He spent all his life in the service of the नेशन. त्यांनी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे काढली. आपण न्यूजपेपर वाचतो की नाही आज? तसेच न्यूजपेपर लोकमान्य टिळकांनी त्या काळी बनवले आणि त्या न्यूजपेपर मध्ये त्यांनी ब्रिटिश सरकारवर एकदम सवालात त्यांच्यावर खडे सवाल केले, टीका केली त्यांच्यावर. त्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांना जेलमध्ये टाकलं, अटक केली आणि अटकेतून सुटल्यानंतर देखील लोकमान्य टिळकांनी भारतासाठी खूप महत्वाचं काम केलं. ओके, समजलं का लोकमान्य टिळकांबद्दल? गार्गी अँड तन्वी. येस. सॉरी, रिद्धी. येस. टीचर येस. जास्त इंग्लिश समजत नाही. ओके, आय विल हेल्प यू. वेट. नेक्स्ट लीडर आहेत सावित्रीबाई फुले. Today we see that girls go to school, colleges and excel in every walk of life along with men. But this was not always so. बघा, आता मुली शिकतात, मुली वेगवेगळ्या ठिकाणी जॉबला जातात, मुली इंजिनियर झाल्या आहेत, डॉक्टर झाल्या आहेत, टीचर्स झाल्या आहेत. येस, पण हे अगोदर असं नव्हतं. आपल्या भारतात मुलींच्या शिक्षणाला बंदी होती, मुलींना शिकवलं जात नसायचं. बघा, in the past, women and the downtrodden section of the society did not have the right to education. पूर्वी मुलींना आणि समाजातील जे खालच्या जातीचे लोक होते त्यांना शिक्षणाची परवानगी नव्हती. They were not allowed to work in any important position. काही महत्वाच्या पोझिशन वर त्यांना काम करून दिलं जात नव्हतं. Their life was miserable. This was a great social injustice. मग त्यांचं आयुष्य एकदम बरबाद झाल्याप्रमाणे होतं आणि हे काय होते, यामुळे समाजात एकदम असंतुष्टतेची भावना पसरलेली होती. सोशल रिफॉर्मर्स fought against the injustice and discrimination. Foremost among them were महात्मा ज्योतिराव फुले and his wife सावित्रीबाई फुले. मग मुलींना आणि समाजातील जे दुर्बल घटक आहेत त्यांना स्वतःचा अधिकार मिळवून देण्यासाठी काही समाज सुधारकांनी लढा दिला. त्यापैकी कोण होते? महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले. तुम्ही या लीडर्सचे बघा, या लीडर्सचे फोटोज तुमच्या स्कूल मध्ये वगैरे लावलेले पाहिले असतील. येस और नो? टेल मी. तन्वी, रिद्धी, हॅव यू एव्हर सीन? येस. मग त्यांचे ते फोटो का लावतात? कारण त्यांनी भारतासाठी हे खूप महत्वाचं काम केलं आहे, म्हणून आपल्या स्कूल मध्ये त्यांचा सन्मान म्हणून आपण त्यांचे फोटोज लावत असतो. Mahatma Phule started the first school for girls in Pune in 1848 in the face of great social opposition. मग महात्मा फुलेंनी सगळ्यांनी विरोध केला तरी त्यांच्या विरोधाला न जुमानता 1848 मध्ये पुणे येथे मुलींची पहिली शाळा काढली. At a time when women were not allowed to read and write, Savitribai became the first woman to teach in girls' school. मग ज्यावेळी जेव्हा मुलींना किंवा स्त्रियांना लिहिण्या वाचण्याचा अधिकार नव्हता, त्यावेळी त्या मुलींना शिकवण्याचं काम सावित्रीबाई फुले यांनी केलं. To stop her, people created many obstacles in her path. They even threw dirt and stones at her. मग त्यांना थांबवण्यासाठी लोकांनी खूप अडथळे घातले. लोकांनी घाण आणि दगड सुद्धा त्यांना मारली, त्यांच्या अंगावर घाण फेकली. But she did not waver. She did not give up her noble cause. मग पण त्यांनी जे मोलाचं कार्य हातात घेतलं होतं ते त्यांनी थांबवलं नाही. Her nobility and courage will always guide men and women alike in the course of their life and career. मग त्यांनी ज्या काही गोष्टी केल्या, जे काही मार्ग अवलंबले, त्या गोष्टी नेहमीच आपल्यासाठी प्रेरणादायी ठरतील. ओके, अंडरस्टूड टिल हियर? Now let's start with one poem, your unit number 2.
Poem number 9, Time for Everything. Pay attention. पहिल्यांदा मी वाचणार आहे. I will tell you the meaning. त्यानंतर तुम्ही वाचायचे आहे. ओके, सी. टाइम फॉर एव्हरीथिंग. प्रत्येक गोष्टीसाठी काही वेळ असते. येस. तुम्ही रात्री 12-1 ला उठून जेवता का? सांगा मला. टेल मी. नो. म्हणजेच काय, प्रत्येक गोष्टीसाठी एक वेळ स्पेसिफाय केलेली असते. रिद्धी अँड तन्वी, आय एम टीचिंग यू बोथ. यू हॅव टू रिप्लाय इन द चॅट बॉक्स. मी तुम्हाला दोघींना शिकवत आहे आता. त्यामुळे चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय द्यायचा आहे क्वेश्चनचा आन्सर विचारल्यावर. There's a time to run and a time to walk. There's a time for silence, a time for talk. There is a time for work and a time for play. There is a time for sleep at the close of day. There is a time for everything you do, for children and grown-ups too. A time to stand up and a time to sit, but see that time and actions fit. बघा, इथे काय सांगितलेलं आहे पोएटने आपल्याला, की प्रत्येक गोष्टीसाठी एक वेळ असते. धावण्यासाठी, चालण्यासाठी सुद्धा एक वेळ असते. देयर इज अ टाइम टू रन अँड अ टाइम टू वॉक. देयर इज अ टाइम फॉर सायलेन्स अँड अ टाइम फॉर टॉक. बोलण्यासाठी आणि शांत राहण्याची सुद्धा एक वेळ असते. देयर इज अ टाइम फॉर वर्क अँड टाइम फॉर प्ले. काम करण्याची आणि खेळण्याची सुद्धा वेळ असते. देयर इज अ टाइम फॉर स्लीप ॲट द क्लोज ऑफ डे. आणि तुमच्या या सगळ्या गोष्टी करून झाल्यावर जेव्हा तुमचा दिवस संपतो, तेव्हा तो दिवस संपल्यावर झोपण्यासाठी सुद्धा एक वेळ असते. देयर इज अ टाइम फॉर एव्हरीथिंग यू डू, फॉर चिल्ड्रन अँड फॉर ग्रोन अप्स टू. आणि तुम्ही ज्या ज्या गोष्टी करता त्या सगळ्या गोष्टींसाठी एखादी वेळ फिक्स असते. आणि ती वेळ फक्त लहान मुलांनी पाळायची असते का? नाही, ती वेळ सगळ्यांनी पाळायची असते. लहान मुलांनी सुद्धा आणि मोठ्या माणसांनी सुद्धा. अ टाइम टू स्टँड अप अँड अ टाइम टू सिट, बट सी दॅट द टाइम अँड ऍक्शन्स फिट. उभं राहणे आणि बसणे यांच्यासाठी सुद्धा वेळ डिसाईड केलेली असते. पण आपण लक्षात ठेवायचं आहे, की आपण लक्ष द्यायचं आहे की तुमची वेळ आणि तुम्ही जी ऍक्शन करताय त्या एकमेकांना सुटेबल आहेत. ओके, understood? Riddhi and Tanvi, have you understood the poem? Yes, teacher. Okay, so Tanvi, put on your mic and start reading. Yes, there's a time to run and a time to walk. There's time for silence, a time for walk. Talk. There talk the time. There are times for work and a time for play. There's a time for sleep at the close of day. There's a time of everything do you do, for children and grow for children and for growing up Grown-ups. to grown ups Grown-ups. up grown ups up to ups to a time to stand up and a time to sit, perceive that the time and actual Actions fit. Okay, Riddhi. actions. Riddhi, start reading. Yes, teacher. There a time to run and a time to walk. There
देर इज बेटा, देर इज किंवा There is देअर्स. there's time for SILENCE. सायलेन्स. Silence a time for टॉक. talk. There a time देर इज, for देअर इज अ. there is a time for work and a time for play. Then a time for sleep at the close of day. There a time for every thing your day Everything you do. you do for children and for Grown ups. grown ups to a them Time. A time. time to stand up and a time to sit. But see that the time and Actions. action fit. Good. Okay. Answer the following questions. When is it the time for sleep? Yes, when is it the time for sleep? कधी झोपतो आपण? रात्री At the end of the day. Okay. पोएम मध्ये काय सांगितलेलं आहे? At the end of the day. What is mean by there is a time for everything you do? सांगा. What is mean by या ओळीचा अर्थ काय होतो की there is a time for everything you do? We should do our everything on time. Okay. What is the meaning? We should do everything on time. Got both of you? Tanvi and Riddhi? everything of time. We should do everything on time. We should do everything We should do On time. everything on time. on time. Good. Next. Who should do everything at a proper time? Tick the correct answer. सगळ्या गोष्टी वेळेवर कोणी केल्या पाहिजेत? चिल्ड्रनने, ग्रोनअप्सने की दोघांनी पण? चिल्ड्रन, ग्रोनअप्स और बोथ? Children. बोथ बेटा, सगळ्यांनी, दोघांनी करायला पाहिजेत. ग्रोनअप्सने सुद्धा करायला पाहिजेत. ओके. Next, one line in this poem contains its message in short. Write down that line. कोणत्या लाईनने तुम्हाला समजतं की तुम्ही तुमचं जे काम आहे ते वेळेवर केलं पाहिजे? हा मेसेज कवितेतल्या कोणत्या लाईन मधून तुम्हाला मिळतोय? सांगा. Yes, anyone?
रिद्धी, तन्वी, कवितेच्या अशा कोणत्या या पोएमच्या कोणत्या लाईन मधून तुम्हाला असं कळतंय की जे काम आहे ते रेग्युलर केलं पाहिजे तुम्ही वेळेवर? द लाईन इज देर इज अ टाइम सॉरी द लाईन इज देर इज अ टाइम फॉर एव्हरीथिंग यू डू. ओके. ओके. आता बघा थर्ड क्वेश्चन काय आहे? इन दिस पोएम टाइम मीन्स अ सुटेबल और अ प्रॉपर टाइम फॉर डुईंग सर्टन थिंग. मॅच द ओकेजन्स इन ए विथ द ऍक्शन इन बी. बघा आपल्याला या पोएम मध्ये नक्की काय सांगितलं? टाइम म्हणजे काय? तुम्ही ज्या गोष्टी करताय त्या एखाद्या स्पेसिफिक वेळेवर झाल्या पाहिजेत. म्हणजे काय? जर मी तुम्हाला उत्तर विचारत आहे तर तुम्ही काय करणार? सायलेंट राहणार की बोलणार? सांगा मला. व्हॉट यू विल डू? यू विल टॉक और कीप सायलेन्स? सांग तन्वी. टॉक. गुड, व्हेरी नाईस. ओके. मग अशा प्रकारे आपल्याला ए आणि बी च्या पेअर मॅच करायच्या आहेत. बघा पहिला ऑप्शन आहे ए मध्ये वेन डू यू हॅव सॉरी वेन यू हॅव टू कॅच युअर अपोनंट इन गेम ऑफ टॅग. ओके. तुम्हाला तुमच्या गेम मध्ये तुम्ही एक खेळ खेळत आहात आणि तुमच्या अपोनंटला तुम्हाला पकडायचं आहे. तुम्ही काय करणार? टाइम टू टॉक, टाइम टू रन, टाइम टू बी सायलेंट, टाइम टू बी वॉक. काय करणार तुम्ही? टाइम टू बी रन. गुड. टाइम टू रन. व्हेरी नाईस. नेक्स्ट. वेन यू आर इन अ क्राउडेड स्ट्रीट. क्राउडेड स्ट्रीट गर्दीच्या रस्त्यावर आहात. काय करणार तुम्ही? टाइम टू टॉक, टाइम टू रन, टाइम टू बी सायलेंट और टाइम टू वॉक. टाइम टू वॉक. गुड. नेक्स्ट. वेन समबडी हॅज आस्क यू अ क्वेश्चन. तुम्हाला कोणीतरी प्रश्न विचारला आहे. व्हॉट यू विल डू? टाइम टू टॉक, रन, सायलेंट और वॉक. टाइम टू टॉक. व्हेरी गुड. वेन यू आर इन अ लायब्ररी और अ हॉस्पिटल. लायब्ररी किंवा हॉस्पिटल मध्ये आहात तर काय कराल? टॉक, रन, सायलेंट और वॉक. सायलेंट. व्हेरी नाईस. सायलेंट. व्हेरी गुड. ओके. तर रिद्धी आणि तन्वी आन्सर समजले आहेत तुम्हाला? यू कॅन राईट देम ॲज युअर होमवर्क. येस. होमवर्क साठी लिहू शकाल. ओके. बाकी फाईन. गार्गी, यू हॅव कम्प्लिटेड युअर रायटिंग? येस. Okay. Then Kushal. Kushal is not there. Okay. Swaraj, Bhavika and Vedang. तुमचं लिहून झालंय का? ओके. स्वराज वाचून दाखव मला काय काय कोणते कोणते नावं लिहिली आहेस तू? येस मॅम. बस, बिल्डिंग, डॉग, ब्रिज, कार्स, बाइक्स, बायसिकल, स्कूटर, डेअरी शॉप, वेजिटेबल शॉप, गुड. वेदांग. बुक स्टोर. येस. ओके. वेदांग तू काय काय लिहिलंयस सांग? Buildings, roads, buses, cars, bikes, posters, shops, birds, man, rickshaw, traffic police, ladies, bridge. गुड. भाविका तू कशा कशाची नावं लिहिली आहेस सांग मला? स्कूटी, डेअरी, सायकल, येस. एवढीच. ओके. अजून काय काय आहे चित्रात बघूया आपण?
ओके. अजून काय काय आहे? बिल्डिंग, बस, ऑटो रिक्षा, स्कूटर, ब्रिज, सायकल, डेअरी, व्हेजिटेबल शॉप, बर्ड्स, डॉग, गर्ल, फ्लावर शॉप. ओके, हे सगळे लिहायचे आहेत जे तुम्हाला तिथे दिसत आहेत. येस. ओके, तर आता आपण आज इथेच थांबणार आहोत. सगळ्यांना आज शिकवलेलं सगळं समजलंय का? टेल मी इन द चॅट बॉक्स मध्ये सांगा. कोणीही माइक ऑन करणार नाही. प्लीज लेट मी नो इन द chat box. All of you have understood whatever we have learned today. Okay, can you do the related homework? याच्याशी रिलेटेड काही होमवर्क दिला जाईल तो तुम्हाला करायचा आहे. ओके, तर तन्वी अँड रिद्धी आर गोइंग टू राईट द क्वेश्चन आन्सर्स ऑफ द पोएम. आणि स्वराज, भाविका अँड वेदांग अँड गार्गी, यू विल बी गिवन अ डिफरंट टाइप ऑफ होमवर्क. ओके, जो तुमचा गुगल क्लासरूमला शेअर केला जाईल तिथे बघायचा आहे आणि करायचा आहे. सो बाय बाय एव्हरीवन, यू कॅन लीव द क्लास नाव. बाय बाय मॅडम. बाय. बाय बाय टीचर. थँक्यू टीचर. बाय, वेलकम. Bye, ma'am. Thank you, ma'am. बाय टीचर. बाय थँक्यू टीचर. बाय, वेलकम.